काव्यमालेच्या 6व्या भागामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. आपण जो प्रतिसाद देत आहात त्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. आजच्या पहिल्या कवितेतील शीर्षक आहे बाहुले. दरवेळी मातीलाच दोष देणे बरे नसते. दरवेळी मातीलाच दोष देणे बरे नसते. बियाणेही सदोष असू शकते. बियाणेही सदोष असू शकते. पावसाचे वेळापत्रक असते अनिश्चित. पावसाचे वेळापत्रक असते अनिश्चित. एक नापिकी सुद्धा पुरेशी असते. एक नापिकी सुद्धा पुरेशी असते अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी. एक नापिकी सुद्धा पुरेशी असते अहंकाराचा फुगा फोडण्यासाठी. एक वादळही पुरेसे असते गाव उद्ध्वस्त करण्यासाठी. एक वादळही पुरेसे असते गाव उद्ध्वस्त करण्यासाठी. बरेचदा प्रारब्धाचे गणित खेळवत असते आपल्याला बाहुलीसारखे. बरेचदा प्रारब्धाचे गणित खेळवत असते आपल्याला बाहुलीसारखे. आणि आपण विवश असतो. आणि आपण विवश असतो चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखे. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखे. चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूसारखे. आजच्या दुसऱ्या कवितेचं शीर्षक आहे संकल्प. गतवर्षीचे निर्माल्य प्रवाहित करताना. गतवर्षीचे निर्माल्य प्रवाहित करताना मला पाण्यात दिसतात पानं फुलं विकणाऱ्यांचे आसगर्भी डोळे. मला पाण्यात दिसतात पानं फुलं विकणाऱ्यांचे आसगर्भी डोळे. आम्ही करतो मोठमोठे संकल्प. आम्ही करतो मोठमोठे संकल्प बहुतेक फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विरून जाणारे. बहुतेक फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये विरून जाणारे. त्यांचा संकल्प असतो केवळ मांसापेक्षा हाडं जास्त असणाऱ्या देहाला जगवण्याचा. त्यांचा संकल्प असतो केवळ मांसापेक्षा हाडं जास्त असणाऱ्या देहाला जगवण्याचा. 2 वेळच्या भाकरीचा. मांसापेक्षा हाडं जास्त असणाऱ्या देहाला जगविण्याचा 2 वेळच्या भाकरीचा. तरी ते रोज करतात नवसूर्याचे स्वागत. तरी ते रोज करतात नवसूर्याचे स्वागत. त्यांच्या उमेदीला लाख लाख सलाम. त्यांच्या उमेदीला लाख लाख सलाम. त्यांच्या उमेदीला लाख लाख सलाम.